नमस्कार मित्रांनो, मी धनंजय। तर आज आपण हम्पी ट्रिप करणार आहोत। हम्पीमधील सर्व लोकेशनची माहिती घेणार आहोत। पुणे टू हम्पी कसे जायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपण पूर्वी बनवलेला आहे। या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर आज हम्पी ट्रिपमध्ये आपण सगळ्याच लोकेशनची माहिती घेणार आहोत। कोणतं लोकेशन कुठे, काय रूम, खाणं पिणं या सगळ्याच गोष्टींची माहिती घेणार आहोत। सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी प्रत्येक लोकेशनची गूगल मॅपची लिंक देणार आहे। म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावर काही शोधण्याची गरज नाही पडणार। तुम्ही डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, लोकेशनवर क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट त्या लोकेशनवर पोहोचू शकता। तर सगळेच लोकेशनची आपण माहिती घेऊ आणि आपला व्हिडिओ सुरू करू। हे पहा, हे जरा थोडा नॅरो रोड आहे, त्यामुळे आपण गाडी तिकडे पार्क केली आणि हे ह्यांचं पहा इथून आहेत। हे फर्स्ट रूम, तिकडे सेकंड आणि तिकडे थर्ड। हे पहा, हा बेड, फॅन, AC आणि वायफाय वगैरे आहे। तर इथे हे सगळे चार्जिंग पॉइंट वगैरे आणि त्यांनी साबण वगैरे तर दिलेलेच आहेत। वॉश बेसिन आणि टॉयलेट बाथरूम। रूम तर चांगली आहे, फक्त पार्किंगचा विषय, त्यामुळे आम्ही तिकडे मेन रोडला गाडी लावलेली आहे। आणि 1300 रुपयामध्ये, आणि काय माहिती ते 1300 आहे का त्याच्यामध्ये अजून GST इन्क्लूड होणार आहे, ती मी सगळी माहिती देतोच। तर आपण 500 रुपये देऊन रूम बुक केलेली आहे। बाकी पेमेंटचं वगैरे सगळं आता उद्या परवा वगैरे बघू। ठीक आहे, चला आता झोपू। तर आपला आता फर्स्ट डे आणि आपण आता चाललेलो आहे। हे पहा, हे समोर मंदिर आणि तिकडे पण काही डोंगर वगैरे आहे। तर त्या सगळ्या गोष्टी करू। आता ढग आलेले आहेत, त्यामुळं वातावरण चांगलं आहे। गरमी वगैरे काही वाटत नाहीये। असेच ढग राहावे दिवसभर। बाई आपली गाडी इथं लावलेली आहे। मला इथं चपला ठेवायच्यात, 2 रुपये पर पेअर। तर आपल्या माहितीची सुरुवात विरूपाक्ष मंदिरापासून करू। हे विरूपाक्ष मंदिर म्हणजे एकदम जिवंत ठिकाण आहे। मुख्य गोपुर म्हणजे प्रवेशद्वार तब्बल 50 मीटर उंच आहे। यावरील कोरीव काम पण खूप सुंदर आहे। हे असं एकमेव मंदिर आहे जिथे रोज पूजा होती। हा परिसर इतका सुंदर आहे की तुम्ही तासभर इथे थांबू शकता। मंदिराच्या आतमध्ये चालत गेल्यावर जसं काय आपण कुठल्या तरी फिल्म सेटवर आलोय असंच काहीतरी जाणवेल। तुम्ही या मंदिरातल्या प्रत्येक कोपऱ्यात फोटो काढू शकता। खूपच सुंदर फोटो येतील। इथे गाईड बरेच जण विचारतात आणि 300-400 काही सांगतात। 100 रुपये ठीक आहे राहू, 300-400 कुठं काही सांगतात। तर आपण एक गाईड घेतलेला आहे, का नाम मंजुनाथ फ्रॉम हम्पी। ओके, आणि आता आपल्याला हे माहिती सांगतायत। या मंदिराची सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्ही एक गाईड घेतला होता। त्या गाईडची सविस्तर माहिती दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही तो व्हिडिओ या व्हिडिओनंतर पाहू शकता। इथली खास गोष्ट म्हणजे एका अंधाऱ्या खोलीतून दिसणारं मुख्य गोपुराचं उलटं प्रतिबिंब, अगदी नैसर्गिक प्रोजेक्शन। हे पाहून कुणी म्हणेल वा। मुख्य मंदिर आहे त्याच्या मागच्याच बाजूला। प्रकाशाचं रिफ्लेक्शन होतं आणि तो जो मोठा, हे पहा, हे जे समोरचं दिसतंय हे त्याचं ती सावली होती आणि ती उलटी दिसत होती। म्हणजे काही त्यांनी टेक्नॉलॉजी केली होती। युट्यूबवरील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले असेल, लक्ष्मी हत्तीन आपल्याला या मंदिरामध्ये आशीर्वाद देते, पण सध्या ती हत्तीन या मंदिरामध्ये नसते। नक्की त्याचे कारण काय आम्हाला कळले नाही, पण एक जणाने सांगितले की ती आता इथे नसते। बरेच जण गाईड म्हणून आपल्याला विचारतात, 300-400 रुपये सांगतात। तर आम्ही एक गाईड घेतला होता, त्याला 150 रुपयातच ठरवलं आणि त्याने 10-15 मिनिटातच सगळं मंदिर फिरवलं, माहिती दिली आणि आमच्याकडून 150 रुपये घेतले। तर माझ्या मते तरी तुम्हाला कोणताही गाईड घ्यायची गरज नाही। हा व्हिडिओ फॉलो करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनेच हे सगळे मंदिर स्वतःहून पाहू शकता। आम्ही पूर्ण माहिती देतच आहोत, जेवढी गरजेची आहे तेवढी।
तर आपण आता गुगल मॅप मध्ये टाकलेलं आहे पीनट गणेश मंदिर आणि त्यांनी सांगितले 7 मिनिटं वॉकिंग 7 मिनिटं कार. तर आपण आता कारच घेऊन चाललेलो आहे. तर पीनट टेम्पल आपण मॅप टाकला होता आणि तिकडून आलो तिथे गाडी लावली आहे. हे बा इथून एक छोटस गेट आहे तिथून आतमध्ये जायचं. हा गणेश मंदिर. तर आपण मागाशी होतो हे पहा हा जो कळस दिसतोय का त्या मंदिरात होतो आपण. आता त्या कळसाच्या बॅक साईडला आलो आपण. पीनट गणेश म्हणजेच कडलेकालू गणेश ही मूर्ती सुमारे 15 फूट उंच एक शिलामूर्ती आहे जी हंपीच्या माटंग टेकडीच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. या मूर्तीला कडलेकालू म्हणजेच चना असे नाव देण्यात आले आहे कारण तिच्या पोटाचा आकार चण्यासारखा दिसतो. तिकडे वरती होतो आपण गणेश टेम्पल आणि आता इकडे पार्किंगला खाली आलेलो आहे तिकडून असं. आता इकडे पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि आता इथं आतमध्ये बघू. हा रोड सुग्रीव केव्स कडे जातो पण त्यावेळी आम्हाला हे माहीत नव्हते. आम्हाला हे संध्याकाळी कळले की हा रोड सुग्रीव केव्स कडे जातो. मग आम्ही संध्याकाळी याच रोडने सुग्रीव केव्स कडे गेलो होतो. ऍक्च्युली आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या मंदिरात आलो तो जो कळस होता तोच रोड इकडे येतोय आणि मग हा रोड असा इकडे येऊन मग परत वर जातो. पण आपण पहिलं ते मंदिर केलं नंतर तिथून मग असं गाडी घेऊन ह्या इकडच्या ह्या वरच्या मंदिरात आलो ते मागाशी बघितलेलं. नंतर मग इकडून खाली इकडे आलो आणि आता इथे. पण ठीक आहे इथं पण काय असं एवढं काय फिरण्यासारखं नाहीये त्यामुळे आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊ. हा रोड लक्षात ठेवा. हम्पीचे जवळपास 70-80% लोकेशन याच रोडवर आहेत. मंदिर वगैरे जे काय आहे ते. त्यामुळे तुम्ही या रोडने पुढे गेले की बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल आणि 70-80% हम्पीची ट्रिप आपली इथंच पूर्ण होईल. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार मला तरी काय असं प्रॉब्लेम वाटला नाही की आपल्याकडे गाईड नाही आणि आपल्याला माहिती नाही आणि मग फिरायचं कसं असा काय प्रॉब्लेम वाटला नाही. जमतंय म्हणजे आपल्याला येता जाता आपण विचारतो आता कुठे जाऊ आता कुठे जाऊ. लोक सांगतात ये देखे यहाँ पर जाएंगे तो इतना मंदिर आहे वहाँ पर 4 मंदिर आहे यहाँ पर 2 मंदिर आहे असं लोक सांगतात. मग तेच इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि जायचं. आणि उन्हाळ्यात आल्याचा म्हणजे मला तरी काय असं इतका पण त्रास होत नाहीये की जर का कोणी म्हणत असलं की खूपच त्रास होतो. पर्सनली मला तर तेवढा काय त्रास जाणवत नाहीये. तुम्हाला त्रास होऊ शकतो पण गर्दी नाहीये हा एक बेनिफिट आहे. त्यामुळे मी तसं सॅटिस्फाईड आहे उन्हाळ्यात आलो तरी. पण हिवाळ्यात आलं तर अजून बेटर वातावरण भेटेल तुम्हाला पण त्यासोबत गर्दी पण भेटेल. हे पहा हे लिहिलेलं इथं सगळं लक्ष्मी नरसिंह मंदिर. म्हणजे असं प्रत्येक मंदिराच्या इथं तर हे आपल्याला माहिती मिळेलच की हे काय. तुम्ही जे काय ते लेख लिहिलेले ते वाचू शकता. 6.7 मीटर उंचीची ही लक्ष्मी नरसिंह मूर्ती एका दगडात कोरलेली आहे ज्याचे उग्र रूप डोळ्यातील तीव्र भावना आपल्याला लगेच दिसून येतात. नरसिंह भगवान इथे सप्तमुखी आदिशेषाच्या फण्याखाली ध्यानास्थी बसलेले दिसतात. मूर्तीच्या मागे देवी लक्ष्मीचा हात अजूनही दिसतो. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सुमारे 3 मीटर उंचीचं एकाच दगडात कोरलेलं हे बडवी शिवलिंग जे हम्पीमधील सर्वात मोठे शिवलिंग आहे. मंदिराचं नाव बडविलिंग हे बडवा म्हणजे गरीब आणि लिंग या शब्दापासून बनलेले आहे. कथा सांगते की एका गरीब स्त्रीने आपल्या श्रद्धेने हे शिवलिंग स्थापित केले म्हणून याचे हे नाव पडले. बडविलिंग प्रतिमा केवळ आणि शिवलिंग आहे. मॅपवरच आपण लोटस महल टाकलं आणि त्यांनी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर सांगितले तर आपण आता तिकडे चाललोय. तर तुम्ही पण अशा पद्धतीनेच फक्त नावं कलेक्ट करायची आणि कुठलं कुठे विचारायचं त्या दिशेने मग गुगल मॅपवर टाकून फॉलो करायचं. तर आता पाहू आता हे लोटस महल कुठे. हे पहा हे असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे असे बोर्ड दिसतील. हे बोर्ड जरी फॉलो केले तरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाता येईल. बरीच ठिकाणी कव्हर करता येतील. तर आपण लोटस महलकडे जाण्याआधी रस्त्यामध्ये आम्हाला हजार राम मंदिर दिसले. या मंदिराच्या भिंतीवर रामायणाच्या कथा कोरलेल्या आहेत ज्यामुळे या मंदिराचं नाव हजार राम असे ठेवले आहे. इथं डिटेल लिहिलेली आहे. हजार रामचंद्र मंदिर राजप्रांगण केंद्र में स्थित 14वी-15वी शताब्दी म्हणजे 500 वर्षापूर्वीच आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायणातील 108 दृश्य कोरलेली आहेत, ज्यात रामाचा वनवास, सीतेचे हरण, रावणातील विजय यासारख्या काही कथा पाहायला मिळतात. हंपीच्या राजवाडा परिसरातलं एक भव्य आणि ऐतिहासिक स्थळ महानवमी डिब्बा. हे 12 मीटर उंचीचं 3 स्तरामध्ये बांधलेलं एक विशाल दगडी व्यासपीठ आहे, ज्यावरून विजयनगरचे राजे महानवमी म्हणजेच दसरा उत्सव, लष्करी मिरवणुका, संगीत नृत्य कार्यक्रम आणि विविध धार्मिक कार्यक्रम यावरून पाहत असत. अरे हा, हे पहा, हे बऱ्याच जणांनी बघितलं असेल. हंपीच्या प्राचीन मंदिरामध्ये एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणी म्हणजेच पवित्र जलतलाव. हे जलतलाव केवळ धार्मिक विधीसाठीच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरले जात होते. हे लोटस महल वगैरे जेव्हा आपण सर्च करतो ना, तर त्या दिशेला येतो ना, तिथंच थोडं पुढं आलं की मग हे आहे. पुष्करणीची रचना अत्यंत सुंदर आणि सममितीय आहे. त्याच्या चारी बाजूला अर्ध पिरामिड सारख्या पायऱ्या आणि काही ठिकाणी मध्यभागी मंडपही दिसतो. तर इथं तुम्ही अवश्य या, हा स्पॉट. तर कारण बाकीची मंदिरं काय खूप बेसिक आहेत, फिरून 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 सेमच मंदिरं, पण हे सुंदर आहे. या जलतलावामध्ये तुंगभद्रा नदीच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दगडी जलवाहिन्यांचं जाळं तयार केलेलं आहे, हेही आपल्याला इथे दिसते. इथंच आपल्याला रोड साईडला हे आपला छोटासा स्टॉल टाकलेला आहे ओपन मध्येच, आणि जेवायची व्यवस्था आहे 100 रुपयाला. तर ते आता जीव बघू कसं आहे काय. चपाती, डाळ आणि भाजी. दिस स्वीट. हां, स्वीट आहे ते. बाई इथं आता जेवण आणि खूप चांगलं होतं, घरगुती होतं, आणि उलट जेवढं जास्त झालं तर निम्मा भात आम्ही त्यांना परत दिलेला आहे. आता परत आपल्याला रिटर्न जायचं आणि परत राहिलेली ठिकाणं करू. चला. प्लीज कीप सायलेन्स, डू नॉट टच द एक्झिबिशन, स्मोकिंग इज प्रोहिबिटेबल, आर नॉट अलाउड, कीप इट क्लीन. हंपीमध्ये 3 ठिकाणी पाहण्यासाठी एक तिकीट काढावे लागते. त्यामध्ये विठ्ठल मंदिर, नंतर दुसरं लोकेशन म्हणजे लोटस महल, एलिफंट स्टेबल हे एकच आहे, आणि तिसरं लोकेशन म्हणजे म्युझियम. तर आपण आता हे जे पाहता आता हे म्युझियम नाही, ते म्युझियम वेगळे आहे. ते म्युझियम पुढे गेल्यावर पाहूच. पण हे सुद्धा एक म्युझियम आहे, इथे फ्री आहे, पण त्या दुसऱ्या म्युझियमला एंट्री तिकीट आहे. तर हंपीमध्ये जे 3 लोकेशन आहेत ज्याला तिकीट लागते, त्यातील हे एक समोरचं लोकेशन म्हणजे लोटस महल एलिफंट स्टेबल. इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट लागते. जर आपल्याकडे तिकीट नसेल तर तिथेच एक स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवर स्कॅन करून आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिकीट काढू शकतो. 35-40 रुपये वगैरे तिकीट आहे. लहान मुलांना तिकीट नाही, फक्त प्रौढांसाठी तिकीट आहे. आणि हेच तिकीट 3 ठिकाणी चालते. इथे लोटस महल एलिफंट स्टेबलला, नंतर विठ्ठल मंदिरात, आणि तिसरं म्युझियम मध्ये. हंपीच्या राजा राणीच्या खास प्रांगणातील एक अनोखं रत्न लोटस महल. या महालाची रचना कमळाच्या आकारासारखी दिसते, म्हणूनच त्याला लोटस महल म्हटलं जायचं. पण त्याची खासियत म्हणजे त्याची अनोखी वास्तुशैली. ही हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा एक सुंदर संगम आहे. लोटस महालाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उंच कमानी, उंच उंच घुमट आणि त्यावर केलेले सुंदर नाजूक नक्षीकाम. या महालाची व्हेंटिलेशन सिस्टीम खूप उत्तम आहे, त्यामुळे आतमध्ये नेहमी थंडावा जाणवतो. म्हणूनच असं मानलं जातं की ही इमारत राजघराण्याच्या महिलांसाठी होती. पण पर्यटकांना वरती जाण्यास मनाई आहे. खालूनच हा महल पाहावा लागतो. तर बाहेरूनच आता फोटो काढायचे, आणि आता चला आता पण पुढे जाऊ. पुढे काय बघू. हंपीच्या भव्य वास्तूपैकी एक म्हणजे एलिफंट स्टेबल, एक प्रचंड देखणं बांधकाम. इथे कधी काळी विजयनगरच्या साम्राज्याच्या राजघराण्याचे हत्ती ठेवले जात. एका मोठ्या चौकोनी आवारात
11 भव्य घुमट असलेली शेड, त्या प्रत्येक घुमटाखाली एक स्वतंत्र खोली हत्तीच्या आरामासाठी बनवलेली होती. या वास्तूत हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यशैलीचा सुंदर संगम आहे. घुमट आणि कमानीमुळे ही वास्तू मुघल प्रभावाचं दर्शन घडवते. या वास्तूच्या भिंतीवर असलेली नाजूक कोरीवकाम आणि भव्य दगडी रचना पाहताना आपले डोळे दिपवून जातात. मगाशी आम्ही तिकीट नव्हतं काढलं, मग इथं ऑनलाईन हे स्कॅन करायचं आणि मग तिकीट काढायचं असं आहे. ते ऑनलाईन स्कॅन केलं की मग यांच्या वेबसाईटवर जातं, मग तिथं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID सगळं भरायला लागतं आणि मग ते तिकीट पहिलं आपल्याला कार्डची इन्फॉर्मेशन भरायला सांगतात, पण तिथंच UPIचं ऑप्शन आहे. मग ते UPI सिलेक्ट केलं की पेमेंट होतं. मग इथं एक आतमध्ये जाता येतं विठ्ठल मंदिर आणि आता म्युझियम. आपण आता तिकडं म्युझियमकडेच जाऊ. राणी का स्नानागार. हम्पीचं एक अनोखं ठिकाण क्वीन्स बाथ. नावावरूनच समजतं हे राणीसाठी खास बनवलेलं स्नानगृह होतं. आत गेल्यावर तुम्हाला भव्य चौकोनी तलाव दिसतो, साधारणतः 15 मीटर बाय 15 मीटर आकाराचा. चारही बाजूंनी दगडी भिंत आणि कमानी. या बाथ हाऊसची खासियत म्हणजे त्याच्या भिंतीवर असलेले सुंदर कोरीवकाम आणि वरच्या बाजूला असलेल्या खिडक्या, ज्यातून प्रकाश येतो, पण आत पूर्णपणे गोपनीयता राखलेली असते. पुढे गुगल मॅपवर आम्ही विठ्ठल मंदिर टाकले व तिथे पोहोचलो. आतमध्ये गाड्या जात नव्हत्या, पण तिथे इलेक्ट्रिक रिक्षाने काही लोक जात होते. आम्ही त्याचं तिकीट काढलं आणि आम्ही गेलो. गाडी चाललेली आहे. कुठं चालली आहे रस्त्यात आम्हाला कळले की पार्किंग पासून विठ्ठल मंदिर 1-2 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे ही येण्या जाण्याची व्यवस्था आहे. येण्यासाठी जाण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. प्रौढांसाठी, लहान मुलांसाठी फ्री आहे. तर हम्पीचे सुंदर डोंगर बघत आपण विठ्ठल मंदिरात पोहोचतो. हो बघा, हम्पीचं सर्वात प्रसिद्ध आणि भव्य ठिकाण म्हणजे श्री विजय विठ्ठल मंदिर. जर तुम्ही हम्पीला फिरायला आला तर इथं येणे मस्ट आहे. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्य शैलीचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे समोर दिसणारा भव्य स्टोन चॅरियट म्हणजे दगडी रथ. हा रथ इतका सुंदर आहे की तो आपल्या भारतीय 50 रुपयाच्या नोटेवर छापलेला आहे. खरं तर हा रथ मंदिराचे एक प्रतीक आहे. मंदिराच्या आत गेल्यावर संगीत स्तंभ आपल्याला दिसतात, ज्यावर त्या काळी काही जण वाद्यासारखा वापर करत होते असे म्हटले जाते. या स्तंभावर आणि भिंतीवर असलेल्या शिल्पामध्ये युद्ध दृश्ये, नृत्य दृश्ये, प्राण्यांचे देखावे आणि बारीक सारीक कोरीवकाम बघताना थक्क व्हायला होते. मंदिरात एक मोठा आवार आहे जो राज्याभिषेक, महोत्सव आणि विविध धार्मिक विधींसाठी वापरला जायचा. आज इथं फिरताना तुम्हाला जाणवेल की हे केवळ एक मंदिर नव्हतं, तर एक प्रकारचं सांस्कृतिक केंद्र होतं, जिथं कला, संगीत आणि भक्ती यांचा संगम घडायचा. इथे आपल्याला तिकीट लागते. आता मंदिरातून बाहेर आलं की परत त्याच गाडीने यायचे जायचे 20 रुपये तिकीट आहे. ओहो, हम्पीमध्ये फिरायला आला तर या ठिकाणावर नक्कीच आलं पाहिजे. ते म्हणजे हेमकुटा गडावरचा सनसेट पॉइंट पाहायला. पिक्चरचं शूटिंग आहे. सगळ्या गाड्या, त्या व्हॅनिटी वगैरे, त्या सगळ्या जनरेटर, सगळ्या शूटिंगच्याच गाड्या. हेमकुटा गडावरून तुम्हाला दिसतील शतकापूर्वीची मंदिरे, लांब लांब पसरलेले डोंगर रांगा आणि संध्याकाळी आकाशात रंगाची उधळण करणारा सूर्यास्त. हा नजारा खूप सुंदर असतो. संध्याकाळच्या वेळेस आपण या ठिकाणी नक्की येऊ शकता.
पण हे सर्व लोकेशन 6 वाजता बंद होतात, त्यामुळे तुम्हाला 5 वाजताच इथे यावं लागेल. हा वरचा पॉइंट 6:30 पर्यंतच उघडा असतो. तर आता ते सांगायला लागलेत की आता खाली जा, तर तुम्ही इथं लवकर या. मी 5-5:30लाच इथं यायला पाहिजे. चला आता खाली जाऊ. तर आता आपला दुसरा दिवस आहे, आपण निघालोय. आपण आहे ना राहायला कुठं होतं हे दाखवतो. यांच्या 1, 2, 3, 4 असे रूम आहेत, वरती रूम आहेत. ह्यांचा नंबर तर मी देतोच तुम्हाला, तरी पण बाकीचा पण एरिया दाखवतो मी. हे समोरच्या साईडला आपण चहा वगैरे मागवतो. हे पहा, ह्यांचा बोर्ड पण आहे, इथं नंबर पण आहे. समजा इकडे तुम्हाला नाही भेटलं तर तिकडच्या साईडला हॉटेल आहे. काल रात्री आम्ही तिकडे जेवलो होतो. आणि मग हे आजूबाजूला जे काही घरं दिसतात ते सगळीकडे होमस्टे आणि राहण्याची सगळी व्यवस्था आहे. बोर्ड पण दाखवून ठेवतो मी तुम्हाला. बघा इथं रेस्टॉरंट, ठीक आहे. म्हणजे तो ह्यांचा आम्ही जिथं राहतोय त्यांचा नंबर तर मी देतोच तुम्हाला. पण बाय चान्स त्यांच्या सगळ्या रूम फुल असल्या तर मी आता जे काही व्हिडिओ दाखवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 बोर्ड दिसलेच असतील. हे बाई मयूरम होमस्टे. तर तिथं काही नंबर दिलेला नाहीये, पण तुम्ही गुगलवर जर का सर्च केलं मयूरम होमस्टे हम्पी तर ते नंबर दिसेलच तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं कुठलीही रूम बुक करू शकता. होमस्टे आणि स्वस्त आहे. आणि होमस्टे मध्ये राहण्याचा बेनिफिट काय की आपण लोकांमध्ये राहतो. इथले जे काही लोक आहेत त्यांचं जे काही कल्चर वगैरे, राहणीमान, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात. नाहीतर लॉजमध्ये राहिलं तर मग काय नाही, फक्त आलं गेलं, कोणी काही व्हॅल्यू देत नाही आपल्याला, कोणी बोलायला नसतं. हे पहा इथं पण एक बघा, ह्या नंबर पण आहे इथं. तुम्ही हे नंबर वगैरे घेऊ शकता जर का तुम्हाला आपण जिथं रूम घेतली होती तिथं जर का सगळं फुल भेटलं तर. आता मी 3-4 नंबर तर दिलेले तुम्हाला, ह्याच्यामधून तुम्हाला कुठली रूम भेटेलच. तुम्ही आता इथून नंबर घ्या. आणि आता पहा, हे पहा चालो, आणि तिकडं विरूपाक्ष मंदिर. कधी पण पहिली सुरुवात इथून करायची असते. ही आपली गाडी. आता तुम्हाला कन्फ्युजन असेल नक्की कसं काय, तर फक्त मी एक अंदाज देऊन ठेवतो. हे विरूपाक्ष मंदिर आहे आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला सगळं म्हणजे क्वीन्स बाथ, लोटस कोर्ट, लोटस महल वगैरे जेवढं काय आहे ते सगळं ह्याच्या पलीकडच आहे. तर अशा पद्धतीने मग आता काल आम्ही काय केलं, ही अशी गाडी इथून घेतली 4 व्हीलरमध्ये. गुगलमध्ये नाव टाकलं की लोटस महल कुठे आहे किंवा क्वीन्स बाथ कुठे आहे, गुगल बरोबर आपल्याला त्या लोकेशनवर घेऊन जातो. तर आज आपल्याला हनुमानजीचा जन्म जिथं झाला, काहीतरी नाव आहे त्याचं, तिथं आपण जाऊ. आता चला. दिवस दुसरा. आम्ही निघालो अंजनेयाद्री हिल्सकडे, जिथे हनुमानाचा जन्म झाला होता. हम्पीहून अंजनेयाद्री हिल्सकडे जाताना वाटेत जे दिसतं ते शब्दात सांगणे अवघड आहे. रस्त्यावरून चालताना आजूबाजूला उंच उंच डोंगर, एक एक दगड डोंगरा इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर नजारा की जसं काही आपण चित्रातच आल्यासारखं वाटतं. कोणत्या तरी चित्रकाराने सुंदर चित्र तयार केले असेच दिसते. निळं आकाश, त्यात विखुरलेले ढग आणि उंच उंच दगड, शिळा, त्यात नारळाची झाडं, एखादा चित्रपटातला सीन. हम्पीला आलात तर हा नजारा अवश्य पाहावा. हे बघा, आम्ही आहे ना तिकडून असं आलो आणि गुगलने इथून आम्हाला आहे ना इकडे आतमध्ये जायला लावलं. पण आतमध्ये गेल्यावर जरा रोड काही चांगला नव्हता. तर तिथले जे काही लोकल आहेत ते म्हणले ह्या रोडने असं इकडे सरळ जायचं. तर हा बोर्ड वगैरे लक्षात ठेवा, इकडे आतमध्ये नाही घुसायचं, इकडे सरळ जायचं. तिकडे सरळ गेल्यावरच योग्य रोड आहे म्हणले. तर बघू आता आपण तिकडे जाऊ. इकडं गाड्यांचं पार्किंग आहे, 20 रुपये पार्किंग. आणि हा समोर पर्वत, हे सगळे जे हिल्स दिसत आहेत ह्या सगळ्या स्टेअरकेस आहेत. आणि मग इथून असं वर जायचं.
पण आम्ही तर वर जाणार नाहीये कारण पायाचा जरा प्रॉब्लेम आहे, पण पायथ्यापर्यंत जाऊ, तिथूनच दर्शन घेऊ, रिटर्न घेऊ. 575 पायऱ्या आहेत, खूप चढायचे. इथून अशा पायऱ्या जातात, पण भयंकर वरती आहे. तुम्हाला वरती नसलं जायचं 2-3 पायऱ्या चढा आणि इथंच दर्शन घ्या. तर आम्ही पण खालूनच दर्शन घेतलेलं आहे आणि निघू आता. तर तिकडं अंजनाद्री पासून आपण इथं 2च मिनिटाच्या अंतरावर आलेलो अलीकडं. आणि इथं पंपा सरोवर, शबरी आश्रम ह्या गोष्टी आहेत तिथं. इकडं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिकडून असं इकडं आलं की मग हे येतं आर्किओलॉजी म्युझियम. आता पुष्कराणी आणि प्रतिभाराम टेम्पल तिकडे पण आहे, पण आपण आता म्युझियम मध्ये जाऊ. हम्पी पासून हम्पी आर्किओलॉजी म्युझियम थोडेसे लांब आहे. गुगल मॅपवर टाकलं आपण तिथे व्यवस्थित पोहोचताल. हे विरूपाक्ष टेम्पल आहे ना. जर तुम्ही हम्पीला आलाच तर हम्पीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या आर्किओलॉजिकल म्युझियम मध्ये अवश्य या. हे संग्रहालय म्हणजे हम्पीच्या गौरवशाली इतिहासाचं एक अद्भुत दालन आहे. इथं तुम्हाला विजयनगर साम्राज्याची शिल्पकला, त्या काळची नाणी, मूर्ती आणि प्राचीन काळातील उपयोगातील अनेक वस्तू बघायला मिळतील. विशेष म्हणजे विजयनगरच्या राजांचा इतिहास, युद्धातील शस्त्रे, तसेच बाजारपेठा, रथयात्रा, महल, मॉडेल्स इथे अतिशय आकर्षक पद्धतीने मांडले आहे. म्हणजेच हम्पीमध्ये फिरताना जे ठिकाण आपण प्रत्यक्षात पाहतो त्यामागची खरी कहाणी आपल्याला या संग्रहालयातून मिळते. ज्या 3 ठिकाणाचं आपण तिकीट खरेदी करता त्यापैकी हे एक ठिकाण. हम्पीचं एक अनोखं ठिकाण म्हणजे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल, ज्याला मराठीत आपण भूमिगत शिवमंदिर म्हणतो. हे मंदिर बघायला खूप वेगळं आहे कारण हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली बांधलेले आहे. म्हणजेच तुम्ही मंदिरात प्रवेश करताना खाली उतरत जाता आणि आत गेल्यावर एक वेगळाच थंडावा जाणवतो. हे मंदिर विजय साम्राज्याच्या काळात बांधलेलं असून इथलं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं अंतरंग सतत थोडं ओलसर असतं, कारण पावसाळ्यात इथं किंवा इतर वेळेस पाण्याचा साठा मंदिराच्या आतपर्यंत येतो. त्यामुळे इथं चालताना थोडं पाणी दिसेल आणि त्यातून चालत गाभाऱ्याकडे जायचं असतं. हे मंदिर फारसं सजविलेलं नाही, पण इथली शांतता, थंडावा आणि पाण्याची ओल या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतात. असे म्हणतात की हे मंदिर राजांच्या गुप्त पूजा विधींसाठी वापरलं जायचं. पण आता इकडे सुग्रीव केव्जला आलेलो आहे. गुगल मॅपवर टाकलं होतं सुग्रीव केव्ज, तर त्यांनी तो रोड दाखवला. तिकडे खूप मोठं पार्किंग आहे आणि तिथं असं सांगतात की तुम्ही काय इथं पार्किंगला गाडी लावा आणि इकडून चालत या. जवळपास 2 किलोमीटर आहे. पण आमच्या समोरच एक गाडी इकडे आतमध्ये घुसली, आम्ही त्या गाडीच्या आतमध्ये घातली. आता इथं बघा, इथं ऑलरेडी किती गाड्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही पण एक लक्षात ठेवा, सुग्रीव केव्जला येताना तिकडे गाडी पार्क न करू, खूप वेळ थांबायला लागेल, चालायला खूप वेळ लागेल. तिकडून सरळ या. आता इथं केव्ज सुद्धा आहेत आणि तिकडे तळ आहे आणि ते टोपली सारखं असतं ना राईड करायचं, ते पण आहे. ही अशी का दगड लावून ठेवलेली आहेत. हे अशी का दगड लावले असतील. हे काहीतरी नवस बोलायचं काहीतरी आहे. ते बघा तिथे ना ते लेडीज एकमेकात दगडावर दगड ठेवतात.
तर तसा काहीतरी प्रकार आहे हा. सुग्रीव केव्ज, सुग्रीवची गुहा. हम्पीच्या प्रवासात अजून एक खास आणि वेगळं ठिकाण म्हणजे सुग्रीवची गुहा, जी सीता सेरगू म्हणून ओळखली जाते. ही गुहा तुंगभद्रा नदीच्या काठावर आहे आणि लोककथेनुसार असं मानलं जातं की याच गुहेत सुग्रीव आणि हनुमान सीतेचा शोध घेत असताना थांबले होते. रामायणाशी जोडलेली ही जागा असल्यामुळे इथं आल्यावर एक वेगळीच पवित्रता जाणवते. मुख्य गुहा थोडी पुढे आहे, पण ढगांचा गडगडाट चालू होता, जोरात पाऊस येणार होता, म्हणून आम्ही अलीकडच्याच गुहेत थांबलो. तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. गुहा मोठी नाही, पण गुहेचं वातावरण, नदीकाठावरून वाहणारा गार वारा आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य हे सगळं एक वेगळाच अनुभव देतं. गुहेत आत गेल्यावर अंधारट आणि थंडसर वाटतं, जणू एखाद्या पौराणिक गोष्टीत प्रवेश केल्यासारखं. इथे एक छोटासा शिलालेख आहे आणि काही कोरीव शिल्पही दिसतात. इथे कोरॅकल राईड सुद्धा आहे. तुम्ही हवी असल्यास ती राईड करू शकता. 500 रुपये वगैरे असे काहीतरी तिकीट आहे. तर आता आपलं जवळपास सगळं फिरून झालेलं आहे, तरी आपल्याकडे 2-3 तासाचा वेळ आहे. त्यामुळे आपण परत या ठिकाणी आलेलो आहे आणि मगाशी तासभर पाऊस पडला तर आम्ही रूमवरच थांबलो होतो. इथं काय लिहिलंय, भूमिगत कक्ष, आणि हा भूमिगत रोड आहे. ठीक आहे, चला आपण आतमध्ये जाऊन बघू. भूमिगत रोड भयानक अंधार आहे. हम्पीत फिरताना तुम्हाला अनेक ठिकाणी इतिहासाचे अद्भुत ठसे दिसतील, पण एक ठिकाण खूपच रहस्यमय आहे, ते म्हणजे अंडरग्राउंड सिक्रेट चेंबर. जमिनीत बांधलेला हा गुप्त कक्ष म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक गुप्त जागा. तिथे महत्त्वाच्या योजना ठरवल्या जायच्या. ही जागा पाहताना असे वाटते की राजे आणि त्यांच्या मंत्र्यांनी इथं गुप्त चर्चा केल्या असाव्यात, काही मोठे निर्णय घेतले असावेत. भिंतीवरची रचना, आतला अंधार आणि थोडाफार ओलसरपणा हे मिळून एक वेगळाच अनुभव देते. इकडे अजून कुठला तरी कक्ष असेल. हा, म्हणजे बघा, हा जो रोड आहे ना, तोच रोड तिकडे कनेक्ट होतो. चला बाहेर, तिकडे वरती जाऊ आणि वरती जाऊन पाहू. असं इकडं आलेलो आहे आणि हे सार्वजनिक स्नानगृह. हम्पीमधील पब्लिक बाथ म्हणजेच विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक अनोखी रचना. या जागेवर आले की जाणवते की त्या काळातील लोकांची स्वच्छता आणि आरोग्याची जाण किती विकसित होती. हे पब्लिक बाथ म्हणजे एक मोठं खुल्लं अंगण सदृश्य ठिकाण आहे, जिथे लोक एकत्र येऊन स्नान करायचे. एका मोठ्या तलावासारखं दिसणारं हे ठिकाण चारी बाजूंनी मजबूत भिंतीने वेढलेलं आहे आणि मध्यभागी पाण्याचा साठा साठवण्यासाठी मोठे कुंड आहे. आजही तुम्ही या ठिकाणी उभं राहिला की त्या काळची लोकांची जीवनशैलीची आपल्याला कल्पना येते. हे पहा, त्या साईडला होसपेट आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तिकडे गेलं की म्युझियम आहे. पण त्याच रोडनी इकडं असं जायचं आणि इकडे गेल्यावर विठ्ठल मंदिर आहे, म्हणजे जे 50 रुपयाची नोटवरचं जे रथ वगैरे आहे ते सगळं ह्या साईडला आहे. आणि जाता जाता इथं पण आहे बघा एक मंदिर, पण हे आता ह्याचं कुलूप लावलेलं आहे. तुम्ही इथं पण येऊ शकता. पण सगळ्यात मेन तिकडचं जे विठ्ठल मंदिर आहे, तर बाकीचे सगळे लोकेशन्स आतमध्ये आहेत, पण विठ्ठल मंदिराला ह्या मेन रोडवरून जायला लागतं, बाहेरून जायला लागतं हम्पीच्या. ते लक्षात ठेवा. विरूपाक्ष मंदिराच्याच मागे इथे गणपती मंदिर आहे. आणि असं इथं वरती जाऊन मग तिथं काही फोटोज वगैरे काढायचे करू शकता. आता 6:15 वाजलेत आणि सिक्युरिटी सांगते की चला
टाईम संपला. तर आपण आता इथे 1-2 फोटो काढणार आणि जाणार. तर ऑलमोस्ट सगळे 6 वाजता सगळे सिक्युरिटी बाहेर काढायला सुरुवात करते, त्यामुळं 6च्या आधीच जावं प्रत्येक लोकेशनला. हे पहा, एक गणपतीचं मंदिर लक्षात ठेवा आणि इथून असं वर यायचंय. सर्व आपण इथं गणपतीचं दर्शन घेऊ शकता आणि मग इकडं वर जायचंय. वर गेल्यावर कालचा आपण जो संध्याकाळचा सनसेट वगैरे जो पाहत होतो, तर हा रोड तिकडच जातो. तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आम्ही काल वेगळा रोड निघालो होतो, प्रायव्हेट रोड निघालो होतो, प्रायव्हेट बंगल्यातून. ते आम्हाला माहित नव्हतं, पण आम्हाला जाता आलं. पण तुम्हाला नाही जाता आलं तर तुमच्यासाठी हा रोड आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपला इथं शेवटचा दिवस आहे. काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेव्हा गेलो होतो, कालचा मी काही व्हिडिओ बनवला नव्हता, तर आपण आता तिकडच चाललोय परत. हे पहा, आपल्या इथं रूमच्या शेजारीच हे अर्चना म्हणून आहे. तर तिथं आपण आता जेवायला चाललेलो आहे. काल आम्ही इथंच जेवलो होतो, काजू करी चपाती असं मागवलं होतं. 400 रुपये बिल आलं होतं. तर आता परत ऑर्डर करतो. तर आता हम्पीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं हॉटेल वगैरे असला काही प्रकार नाहीये. इथंच रूम आहेत आणि हेच सगळे होम वगैरे जे काही होम रेस्टॉरंट हेच आहे. बाहेर तुम्ही रोडला जावा, कुठं काही हॉटेल मिळणार नाही. तर त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग सुरुवातीला पण येताना पण सोलापूर सोडल्यापासून हम्पीपर्यंत अजून आम्हाला एकही चांगलं हॉटेल दिसलेलं नाहीये. हे जे काही खायचं ते आता इथं हम्पीमध्ये घरगुतीच रेस्टॉरंट आहेत. ठीक आहे, आता आपण निघालेलो आहे आणि सोलापूर पर्यंत कुठलंच हॉटेल वगैरे काही नाहीये. त्यामुळे आम्ही इथंच नाश्ता प्लस जेवण जे काय ते करतोय. आणि सोलापूरला आपल्याला 5 ते 6 वाजणार आहेत जायला, त्यामुळं काही भेटणार नाहीये. तर चला आता निघायचं. हम्पीवरून पुण्याला निघालो की रस्त्यातच विजयपुरा मध्ये गोल गुंबज दिसतो. तर जाता जाता तिथेही आपण भेट देऊ शकता. पहा, इथं तिकीट घर. आधी तिकीट काढायचं. इथं मागच्या साईडला पार्किंग आहे. तर इकडून तिकीट काढायचं. ऑनलाईन पण काढू शकतो. आणि इथं चेकिंग करतात आपल्या घ्यायच्यात काही लायटर वगैरे किंवा दुसरं काही आहे का, तर ते परत गाडीत ठेवायला लावतील तुम्हाला. तसं काही कॅरी करू नका. आणि हे पहा, आता हे पहा, इकडं म्युझियम आहे. म्युझियमचं वेगळं तिकीट आहे आणि मागच्या साईडला गोल घुमट त्याचं वेगळं तिकीट आहे. आम्ही काय म्युझियमचं तिकीट काढलेलं नाहीये, आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाहीये. तर गोल घुमटमध्ये पाहू आणि जाऊ. ही इमारत म्हणजे आदिलशाही काळातल्या वास्तुशिल्पाचं एक अद्भुत उदाहरण आहे आणि भारतातलं एक सर्वात मोठं घुमट असलेलं स्मारक देखील आहे. 7 वेळा आवाज घुमतो असं काहीतरी. आणि आतमधून बघा किती ओरडल्याचे आवाज येतात. लोक नुसतीच ओरडतात. इथं आल्यावर सगळ्यात पहिलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे या घुमटाचं भव्य रूप. विशेष म्हणजे हे घुमट कोणत्याही आधाराशिवाय उभं आहे, फक्त भिंतींच्या ताकदीवर. इथली सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे विस्परिंग गॅलरी. या घुमटाच्या गॅलरीमध्ये जाऊन हळू आवाजात काही बोललं तरी अगदी स्पष्टपणे दुसऱ्या टोकाला ऐकू जायचं. यासाठी 7व्या मजल्यावर जावे लागते. पण आम्ही वरती गेलो नाही. तुम्ही आले तर तुम्ही जाऊ शकता. इथून वर जायचंय. ओ, हा, इथून वर जायचंय. तर आपल्या हम्पीची ट्रिप पूर्ण झाली. 600 किलोमीटर जाताना, 600 किलोमीटर येताना असा प्रवास होतो. पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही 8 वेळा CNG भरला. CNGचा साधारण खर्च 3,500 रुपये आणि पेट्रोल 1,000 रुपये असा आमचा 4,500 रुपये इंधनासाठी खर्च झाला. तसे आम्ही 2,000चे पेट्रोल टाकले होते, पण पूर्ण ट्रिप झाली तरी बरेच पेट्रोल शिल्लक होते, म्हणून 1,000 रुपयाचेच पेट्रोल पकडले. टोटल आपल्याला 11 टोल लागतात. जाताना 915 रुपये, येताना 915 रुपये, म्हणजे फक्त टोलसाठी आपले 1,830 रुपये जाणार.
म्हणजे संपूर्ण प्रवासाचा खर्च 6,500 रुपये झाला. रूम रेंट 3 दिवसाचे 3600 रुपये. जेवणाचा खर्च, वॉटर बॉटल, चहा साधारण 3000 रुपये खर्च. तेथील म्युझियम, विठ्ठल मंदिराची एंट्री फी, इलेक्ट्रिक बसचे 40 रुपये, परत येताना आम्ही गोल गुंबज पाहिला त्याचे 80 रुपये, असा त्याचा टोटल 200 रुपये. म्हणजे टोटल ट्रिपचा पूर्ण खर्च झाला 12,500 ते 13,000 रुपये. आणि मुख्य गोष्ट लक्षात ठेवा, मे महिन्यात ऑफ सीझनला आम्ही गेलो होतो म्हणून रस्त्यात जाताना आम्ही बुक केली होती, कारण मला माहीत होते पर्यटक जास्त नसणार. पण तुम्ही हिवाळ्यात जाणार असाल तर जाण्याआधीच रूम बुक करा. आणि उन्हाळा असून सुद्धा पर्यटक होते, थोडीफार गर्दी होती. तर आता ट्रेनने गेलेलं योग्य का गाडीने गेलेलं योग्य ते पाहू. ट्रेनने सुद्धा हम्पीला जाण्यासाठी 11 तास लागतात आणि ट्रेनने गेलं तर एका पर्सनचे तिकीट 1100 रुपये 3 tier एसीने. म्हणजे एका व्यक्तीचे जायचे 1100 रुपये, यायचे 1100 रुपये, टोटल 2200 रुपये. आणि 2 जणांचे म्हणजे टोटल 4400 रुपये. तिथे फिरण्यासाठी रिक्षा केली तर म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर टोटल 2000 रुपये पकडू. आणि तुमच्या घरापासून पुणे स्टेशनपर्यंत आणि तिथे उतरल्यावर रेल्वे स्टेशनपासून हम्पीपर्यंत असा साधारणतः 300 रुपये खर्च पकडू. म्हणजे तुमच्या प्रवासाचा पूर्ण खर्च झाला 6700 रुपये. आणि आम्ही गाडीने गेलो तर आमच्या प्रवासाचा पूर्ण खर्च झाला 6500 रुपये. तर एकूण एकच. पण गाडीने गेल्यास आणखी 1-2 जण वाढले तरी प्रवासाचा खर्च वाढणार नाही. पण ट्रेनने गेले तर प्रति व्यक्ती 2200 रुपये प्रवासाचा खर्च वाढेल. म्हणून स्वतःची गाडी घेऊन गेलेले फायद्याचे. फक्त 12 तास ड्रायव्हिंग जमली पाहिजे. आणि हो, आम्ही येताना गोल गुंबज पाहिला. ट्रेनने गेलो असतो तर तो आम्हाला पाहता नसता आला. आणि हम्पी फिरण्यासाठी 1.5 दिवस पुरेसा आहे. म्हणून तुम्ही 1.5 दिवसानंतर दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू शकता. म्हणजे परत येताना तुम्ही सोलापूरमध्ये अक्कलकोटला किंवा धाराशिवमध्ये तुळजापूरला जाऊ शकता व तेथे मुक्काम करून पुण्याला येऊ शकता. म्हणजे पहिला दिवस प्रवासात हम्पीला जाण्यासाठी, दुसरा दिवस हम्पीमध्ये, तिसरा दिवस अंजनेद्री हिल व राहिलेली ठिकाणे. सर्व लवकर झाले तर हम्पीवरून निघून तुम्ही अक्कलकोट किंवा तुळजापूरला जाऊ शकता. दर्शन घेऊन तिथे मुक्काम करू शकता व 4थ्या दिवशी पुण्याकडे प्रस्थान करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हम्पी ट्रिप प्लॅन करू शकता. आणि हवे असल्यास तुम्ही हम्पीमध्ये आणखी काही ठिकाणे पाहू शकता, जसे हिप्पी आइसलँड वगैरे. आणि अशी आणखी ठिकाणे पाहिल्यास तुम्ही तिथेच मुक्काम करू शकता व 4थ्या दिवशी तुम्ही डायरेक्ट पुण्यात येऊ शकता. आम्ही हिप्पी आइसलँड पाहिले नाही, कारण फिरून फिरून बरेच लोकेशन सेम दिसतात, म्हणून आम्हाला तिकडे जाण्याची तशी गरज वाटली नाही. पण तुम्ही जाऊ शकता. हम्पीमध्ये गाईड वगैरे घेण्याची काही गरज नाही. आम्ही दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक लोकेशनची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही लोकेशनवर जाताल. हम्पीमध्ये नगर परिषद वगैरे अशी कोणतीही एंट्री फी नाही. आम्हाला तरी कोणी मागितली नाही. पोलीस सुद्धा त्रास देत नाही. आम्हाला एकदा अडवले होते. फक्त एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिराकडे जात होतो आणि त्या छोट्या डिस्टन्समध्ये सीट बेल्ट लावला नव्हता म्हणून अडवले, पण त्यांनी पण आम्हाला लगेच सोडले. लायसन्स, इन्शुरन्स, RC या गोष्टी जवळ ठेवा. फास्ट टॅगचे 2000चे रिचार्ज करून ठेवा. वेळेवर बॅलन्स जमा नाही झाला तर डबल टोल भरावा लागेल. आम्ही 2 ठिकाणी डबल टोल भरला. आणखी काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास आमच्यासाठी एक छोटेसे काम करा. हा व्हिडिओ फक्त 2 WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा. अशाच नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.